नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजकाल ब्लाऊजच्या बॅकला जे आपण लटकन वगैरे लावतो त्याच पद्धतीनं स्लीव्जला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लटकन लावण्याची खूप ट्रेंड निघालेला आहे आणि त्याच्यामुळे साधा सिंपल ब्लाऊजसुद्धा खूप रॉयल आणि ग्रँड दिसतो। म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे लटकन अगदी सोप्या पद्धतीने कसे लावायचे असतात आणि स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की ते कशा पद्धतीनं लावायचे आहेत। चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात हे लटकन कसे लावायचे आहेत। या ठिकाणी मी गोल्डन कलरचे बीड्स वापरून आणि कट बीड्स वापरून लटकन तयार केलेले आहेत। याऐवजी तुम्ही साडीला मॅचिंग असे कोणतेही बीड्स वापरू शकता। इथे मी कट बीड्स घेतलेले आहेत, छोटे शुगर बीड्स आणि मोठे शुगर बीड्स घेतलेले आहेत। गोल्डन कलरचेच आहेत सर्व। आता आपली साधी सुई जी असते त्याच्यामध्ये साधाच दोरा घ्यायचा आहे आणि त्यानंतर कापड रिंगला व्यवस्थित टाईटली लावून घ्यायचं आहे। आणि आता खालच्या बाजूने आपण जी चेन स्टिच केलेली आहे त्याच्या एका टाक्यामधून आपल्याला सुई वरती काढायची आहे आणि त्यामध्ये बीड्स ओवून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी आपण कट बीड्स ओवून घेणार। तर इथे मी 3 कट बीड्स यूज केलेले आहेत। जर तुम्हाला मोठे लटकन हवे असतील लांब तर तुम्ही आणखीन कट बीड्स टाकू शकता किंवा याऐवजी तुम्ही छोटे शुगर बीड्स जे काचेचे असतात ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता 3 कट बीड्स टाकून झाल्यानंतर एक मोठा शुगर बीड टाकलेला आहे आणि त्यानंतर एक छोटा शुगर बीड टाकलेला आहे। आता तो सुद्धा कट बीड्सच्या मागे लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता इथून पुढचं मात्र व्यवस्थित लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला ते लटकन व्यवस्थित कसं लावता येईल ते समजेल। तर आता हा जो छोटा शुगर बीड आहे तो मागे घ्यायचा आहे आणि मोठ्या शुगर बीडमधून आणि आपण जे कट बीड्स लावलेले आहेत त्यातून सुई पुन्हा बाहेर काढून कापडामध्ये टोचून खालच्या बाजूला ओढून घ्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे हा लटकन जो आहे तो एकदम टाईटली। आणि आता आपण सुई त्याच्याच बाजूला लगेचच दुसऱ्या ठिकाणी वरती काढायची आहे, म्हणजे हे लटकन व्यवस्थित अगदी लूज न राहता तयार होतील। हे पहा, या पद्धतीनं अगदी 2-3 चेन स्टिचचे जे टाके आहेत ते सोडून पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला सुईवरती काढायचे आहे आणि पुन्हा सेम याच पद्धतीनं 3 कट बीड्स आणि त्यानंतर एक मोठा शुगर बीड आणि त्याच्यानंतर एक छोटा शुगर बीड, या पद्धतीनं आपल्याला हे लटकन तयार करत जायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला किती लांब लटकन करायचे आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती कट बीड्स किंवा शुगर बीड्स यांचा वापर करणार आहात। तुम्हाला खूप लांब लटकन आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये आणखीन जास्त बीड्स ॲड करू शकता। हे पहा, आता आपण जे बीड्स टाकलेले आहेत तर जो छोटा बीड आहे तो मागे सरकवून पुन्हा बाकीचे जे बीड्स आहेत त्यात सर्वातून सुई पुढे काढायची आहे आणि त्यानंतर ती तशीच कापडातून खाली ओढून घ्यायची आहे, म्हणजे हे लटकन व्यवस्थित बसेल। मार्केटमध्ये आजकाल बऱ्याच प्रकारचे मॅचिंगचे मणी असतात किंवा वेगवेगळ्या शेपचे साईजचे सुद्धा बीड्स आपल्याला मिळून जातात किंवा आपण मोती वापरून सुद्धा हे लटकन बनवू शकतो। आजकाल लटकनच्या वेगवेगळ्या प्रकारांचे खूप ट्रेंड्स निघालेले आहेत। यामध्ये आपण झुमका टाईपसुद्धा लटकन तयार करू शकतो किंवा जे डिझाईनमध्ये झिगझॅग पद्धतीचे या पद्धतीचे सुद्धा आपण लटकन तयार करू शकतो आणि ते जर तयार केले तर ब्लाऊजला आणखीन एक छान आणि रॉयल लुक येतो। अगदी छोटासा बदलसुद्धा आपल्याला खूप छान असा लुक देतो। त्यामुळे अगदी हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत त्या जर तुम्ही यूज केल्या तर तुम्ही स्वतःचे साधे ब्लाऊजसुद्धा खूप छान पद्धतीने तयार करू शकता, तेही अगदी कमी खर्चामध्ये। आणि घरबसल्या तुम्ही हे सर्व आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून शिकू शकता। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
तर हे पहा, या पद्धतीनं आपण हे लटकन लावून घ्यायचे आहेत. पूर्ण लटकन लावून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्याल तर तो खूप सुंदर दिसणार आहे. तर याच पद्धतीनं अगदी समान अंतरावरती हे लटकन लावून घ्यायचे आहेत. आता हे पहा, आपला ब्लाऊजचं आरी वर्क पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. हा बॅकचा गळा आणि त्यानंतर स्लीव्सची डिझाईन, त्याचप्रमाणे ऑल ओव्हर जे बुट्टी वर्क केलेलं आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. आणि त्यानंतर हे पहा, हे लटकनसुद्धा लावलेले खूप छान असे दिसत आहेत. याच पद्धतीचे अनेक नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.